नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर हा जो व्हिडिओ आहे तो कशा संदर्भात असणार आहे ते तर तुम्हाला टायटल आणि थंबनेल पाहून लक्षात आलंच असेल. हो, बरोबर आहे. या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची तुमचे उत्तर देणार आहे, जे की मेहंदी संदर्भात होती. तर मेहंदीचा परवा एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यावरती बरेच प्रश्न आले की ताई हे कसं, ते कसं, ते काय करावं, हे काय करावं. तर यापूर्वीही मेहंदीच्या संदर्भात जे पण म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यावरती जे पण प्रश्न आलेले आहेत त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. पण जे पण आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर जुळत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बऱ्याच जणींनी म्हणा बरेच प्रश्न केलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओसोबत कंटिन्यू नक्की राहा. मेहंदी संदर्भात तुमच्या ज्या पण समस्या आहेत त्या इथं क्लिअर होतील. तर जे पण प्रश्न आहेत ते मी लिहून घेतलेले आहेत सगळे आणि एक एक करून मी सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा. तर कन्फ्यूज असतो आपण की मेहंदी, बघा प्रश्न काय आहे, मेहंदी वापरणं योग्य आहे का? तर बरोबर आहे. तर बरेच जण असं कन्फ्यूज असतात की मेहंदी वापरणं योग्य आहे की नाही. आता हे कन्फ्युजन जे आहे ते कोणी निर्माण केलेलं असतं? तर पार्लरवाल्यांनी. हो, बरोबर आहे. पार्लरवाले म्हणतात की मेहंदी लावू नका वगैरे. बरेच म्हणजे मोठे पार्लर जे आहेत म्हणजे ब्रँडेड जे असतात ते म्हणतात की मेहंदी लावू नका वगैरे. पण तसं काही नसतं. मेहंदी आपण पूर्वीपासून वापरत आलेलो आहे. म्हणजे आपली आजी आजोबा, म्हणजे आजोबा नाही, आजी पणजी सर्वांनी मेहंदी वापरलेली आहे आणि त्यांचे केस किती हेल्दी होते आपल्या सर्वांना माहीत आहे. तर मेहंदी वापरणं योग्य आहे का याचं उत्तर जे आहे, हो योग्य आहे, पण योग्य पद्धत माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. मेहंदी वापरण्याची योग्य पद्धत माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मेहंदी वापरणं योग्य आहे का याचं उत्तर असेल तर हो, मेहंदी वापरणं योग्य आहे. तर बऱ्याच जणींनी एक प्रश्न विचारलेला आहे. दुसरा प्रश्न असा आहे की कोणती मेहंदी वापरायची, तर मेहंदी कोणती घ्यायची. तर याचं उत्तर असेल कोणती हर्बल मेहंदी तुम्ही वापरू शकता आणि नॅचरल मेहंदी वापरा. कोणतेही केमिकल त्यामध्ये असायला नको. आणि अशी मेहंदी कोणती असेल तर मी एक दोन नावं तुम्हाला सांगितलेली आहेत. तर गणपती छाप सर्वांकडे म्हणजे सर्वांच्या इथे मिळते. गणपती छाप जे पाकिट असतं आपलं ते यूज करू शकता. अर्धा किलो 1 किलोमध्ये सुद्धा ते अवेलेबल असतं. ते तुम्ही घेऊन म्हणजे घेऊन ठेवू शकता आणि थोडी थोडी मेहंदी त्यातली यूज करू शकता. 100 ग्रॅमचं पण पॅकेट असतं, 200 ग्रॅमचं पण असतं. ते तुम्ही वापरा. आणि ते जर मिळत नसेल, ते सगळीकडे मिळतं जवळपास, पण ते जर मिळत नसेल तर नुपूर मेहंदी, नॅचरल नुपूर मेहंदी जी आहे, नुपूर ही जी मेहंदी आहे ती पण तुम्ही वापरू शकता. तर हे दोन नावं, कुठलंही प्रमोशन नाही आहे इथं. तर ही दोन नावं जी आहेत जे मी वापरते ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय, कोणती मेहंदी वापरावी, गणपती छाप आणि दुसरी जी असेल ती नुपूर मेहंदी. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा, किती वेळ केसांमध्ये मेहंदी ठेवावी. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि चुकीच्या पद्धतीमुळं आपले केस जे आहेत ते रफ होतात म्हणा किंवा ड्राय होतात. तर किती वेळ मेहंदी आपल्या केसांमध्ये ठेवली पाहिजे, तर याचं उत्तर काय आहे, तर तुमचे जर केस राठ असतील, जाड असतील तर तुम्ही 3 तास मेहंदी तुमच्या केसांमध्ये ठेवू शकता. पण केस जर नाजूक असतील, एकदम पातळ असेल, त्याची थिकनेस जी आहे ती एकदम पातळ असेल, नाजूक केस असतील, त्यांनी फक्त आणि फक्त 1.5 तास ते 2 तासाच्या मध्येच केस जे आहेत ते धुवून घ्यावेत. मी फास्ट बोलण्याचा प्रयत्न यासाठी करते कारण की व्हिडिओ मोठा होऊ नये आणि तुम्हाला बोर होऊ नये. कारण की अगोदरचे बरेच व्हिडिओमध्ये तुमची कंप्लेंट असायची की व्हिडिओ खूप मोठा करताय आणि व्हिडिओ म्हणजे शॉर्टमध्ये सांगत जा. तर त्यासाठीच मी फास्ट बोलण्याचा प्रयत्न करते. आशा आहे तुम्हाला समजेल. तर कोणता प्रश्न होता की मेहंदी केसांमध्ये किती वेळ ठेवावी, तर याचं उत्तर जे आहे ते काय आहे, तर तुमचे केस जे आहेत ते राठ असतील, जाड असतील, म्हणजे थिकनेस जी आहे ती त्याची जाड असेल तर तुम्ही 3 तास मेहंदी ठेवा. आणि केस पातळ नाजूक असतील तर तुम्ही 1.5 तास ते 2 तासामध्ये केस धुवून टाका. हा झाला चौथा प्रश्न. आता पाचवा प्रश्न काय, मोहरीच्या तेलाला ऑप्शन काय. मोहरीचं तेल मी तुम्हाला सांगते की मेहंदी भिजवताना मोहरीचं तेल जे आहे ते वापरत जातं. हे मोहरीचं तेल कशासाठी वापरतो आपण, तर आपले केस जे आहे ते ड्राय होऊ नये यासाठी आपण मोहरीचं तेल वापरतो. तर मोहरीच्या तेलाला ऑप्शन काय, तर शक्यतो प्रयत्न करायचा की मोहरीचं तेलच घालायचंय. जर काहीच ऑप्शन तुमच्याजवळ नसेल, म्हणजे मोहरीचं तेल अवेलेबल नसेलच, होतच नसेल, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मोहरीच्या तेलापासून,
तर तुम्ही थोडंसं कोकोनट ऑइल म्हणजे खोबरं तेल, जे नॉर्मल खोबरं तेल मिळतं ते वापरू शकता. पण खोबरं तेलापेक्षा मोहरीचं तेल जे आहे ते जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यामुळं मोहरीचं तेल वापरण्याचा प्रयत्न नक्की करा. तर हा झाला 5वा प्रश्न. तर 6वा प्रश्न काय आहेत बघा, केस ड्राय होतात काय करू? तर परत सांगते की ड्राय होत नाहीत केस जर तुम्ही म्हणजे मेहंदी भिजवताना मोहरीचं तेल वापरलात तर. आणि जास्त वेळ केसांमध्ये जेव्हा आपण मेहंदी लावतो तेव्हा जास्त वेळ जर तुम्ही ठेवलात केसांमध्ये तेव्हासुद्धा केस ड्राय होतात. तर याला काय करायचं आहे, केस तुमचे जर ड्राय होत असतील तर काय करायचं आहे की तुमचे केस जे आहे ते पातळ असतील तर तुम्ही 2.5 तासामध्ये धुवायचं आहे. आणि मेहंदी भिजवताना काय घालायचं आहे, मोहरीचं तेल घालायचं आहे. तर या 2 गोष्टीमुळे तुमचे जे केस आहेत ते ड्राय होणार नाहीत. परत एकाने प्रश्न केला होता की केस तुटतात, केस म्हणजे मेहंदी लावल्यानंतर त्यांचे केस तुटतात. तर तुटण्याला कारणसुद्धा हेच आहे की तुमच्या केसांमध्ये तुम्ही जास्त वेळ मेहंदी ठेवलेली आहे, त्यामुळं केस तुटतात. तर शक्यतो कमीत कमी वेळामध्ये तुम्ही मेहंदी धुवून टाका. 2.5 तास नाहीतर 2.5 ते 3 तास या वेळेमध्ये तुम्ही केस धुवून टाकू शकता तुमच्या केसाच्या क्वालिटीप्रमाणे. तर 8वा प्रश्न काय आहे बघा, केस लगेच पांढरे होतात एका आठवड्यामध्ये? तर याचं जे उत्तर आहे खूप डिटेल मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर तुमच्या केसांवरती जो मेहंदीचा कलर आहे तो जवळजवळ 2.5 ते 3 महिने टिकण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे मी सांगितलेलं आहे. तरी पण इथं शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काय आहे याचं उत्तर बघा, की मेहंदी भिजवताना तुम्ही 1 चमचा हळद पावडर घाला. हो, हळद पावडर जी आपण भाजीला वापरतो ती हळद पावडर घाला. 1 चमचा मोहरीचं तेल घाला आणि आणि 1.5 चमचा जवळपास आपल्याला काय करायचं आहे, मेथी पावडर घालायची आहे मेहंदी भिजवताना. तर या 3 वस्तू जर घातलात तुम्ही आणि व्यवस्थित मेहंदी जर भिजवलात तर तुमचा जो कलर आहे केसांचा तो 2.5 ते 3 महिन्यापर्यंत नक्की राहतो. व्यवस्थित मेहंदी भिजवायला जर तुम्ही शिकलात तर हा जो कलर आहे तो 2.5 महिन्यापर्यंत ते 2.5-3 महिन्यापर्यंत टिकून राहू शकतो. आठवड्यामध्ये केस लगेच पांढरे होणार नाहीत. तर बघा 9वा प्रश्न काय आहे, हिवाळ्यात मेहंदी लावावी का? हो, आता हिवाळा चालू आहे तर बऱ्याच जणींचा हा प्रश्न असतो की हिवाळ्यात मेहंदी लावणं योग्य की अयोग्य? तर बघा, मेहंदी रात्रीच्या वेळेस लावायची नाही, मेहंदी सकाळी उठल्यानंतर लावायची नाही. तर दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही ही मेहंदी जी आहे ती लावू शकता. 4 ते 4 पर्यंत लावू शकता. आणि म्हणजे दुपारी 12च्या नंतर 11च्या नंतर कडक ऊन असतं आणि तुम्ही गरमी असते थोडीफार, तर या गरमीचा फायदा मेहंदी लावण्यासाठी हिवाळ्यामध्ये घेऊ शकता. तर 10वा प्रश्न, लास्ट प्रश्न काय आहे, मेहंदीचे दुष्परिणाम असतात का? हो, बरोबर आहे, मेहंदीचे काही दुष्परिणाम असतात. पण आपण चुकीच्या पद्धतीनं मेहंदी वापरल्यानंतरच हे दुष्परिणाम आपल्यावरती, मग कुठल्याही वस्तूचे दुष्परिणाम हे असतातच. पण जेव्हा कधी असतात ते, आपण चुकीची पद्धत फॉलो केली किंवा काही चुकीच्या गोष्टी चा अवलंब केला तर तेव्हा दुष्परिणाम हे होतात. त्यासाठी मी परत तुम्हाला सांगेन की मेहंदी वारंवार वापरायची नाही. 8-10 दिवस, 10 दिवसाला लगेच मेहंदी वापरायची नाही. कमीत कमी 22 दिवसानंतर आपण मेहंदी वापरायची. आणि तेही व्यवस्थित त्याची पद्धत जी आहे ती फॉलो करूनच मेहंदी वापरायची. तेव्हा मात्र मेहंदीचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. आता परत एक गोष्ट तुम्हाला माझ्यातर्फे सांगते. बऱ्याच जणींचा प्रश्न असतो, म्हणजे त्याच्या रिलेटेड प्रश्न असतो की मेहंदीने केस ड्राय होतात, तुटतात वगैरे, असे बरेच म्हणजे प्रश्न असतात. तर या सगळ्यांची उत्तर तर दिलेली आहेत. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची, एक्स्ट्रा गोष्ट जी सांगायची आहे, मेहंदी तुम्ही जेव्हा धुता, केसांची मेहंदी जेव्हा धुता तेव्हा लगेच शॅम्पू करायचं नाही आहे. आणि त्या दिवशी, धुतलेल्या दिवशी काय करायचं, आपल्याला मस्त असं मोहरीचं तेल लावायचं आहे. परत मी सांगते, मोहरीचं तेल लावायचं आणि व्यवस्थित मसाज करायचा आणि त्या दिवशी केस बांधून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करा. केस अजिबात तुमचे तुटणार नाही, ड्राय होणार नाहीत. मोहरीचं तेल म्हणजेच की सरसोचं तेल जे आहे ते आपल्या केसांसाठी, आपल्या हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही नक्की करून घ्या. तर हे सर्व प्रश्न होते आणि विचार केला की अगोदर या प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय पुढचा व्हिडिओ अपलोड करायचा नाही. कारण की आता तो व्हिडिओ जो आहे तो सुद्धा मेहंदी संदर्भातच आहे. मी केसांना मेहंदी लावणार आहे आणि केस ब्राऊन करण्यासाठी कोणती मेहंदी, म्हणजे मेहंदी भिजवण्याची पद्धत काय आहे हे पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण विचार केला अगोदर या प्रश्नांची उत्तर जे आहे ते देणं महत्त्वाचं आहे. आशा करते तुम्हाला लक्षात आलं असेल आणि
सोलापूरकरांसाठी विशेष सांगायचं की डेंग्यूची साथ आलेली आहे, सर्वांनी काळजी घ्या. थोडाफार ताप येत असेल तर लगेच हॉस्पिटलमध्ये जा, कारण की मी गेली 8 दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेली आहे, कंडिशन बघून आलेली आहे. हॉस्पिटल खचाखच भरलेलं आहे आणि त्यामुळं स्वतःची काळजी घ्या. डेंग्यूची साथ, आपल्याला छोटा मोठा रोग वाटतोय डेंग्यू, पण खूप त्रासदायक आहे, भीतीदायक आहे. तुम्हाला अनुभव नसेल, पण तरी पण मी जे पाहिले डोळ्यांनी त्यामुळे सांगते की काळजी घ्या. घरामध्ये कुणी आजारी असेल तर लगेच हॉस्पिटलला जा. थोडक्यात म्हणजे निभावू शकतं सगळं काही वेळेवरती आपण केलं तर. खूप जास्त वाढत बसवण्यापेक्षा, खूप जास्त त्रास करून घेण्यापेक्षा लवकरात लवकर हॉस्पिटल गाठा. आणि ठीक आहे, काळजी घ्या स्वतःची. आशा करते व्हिडिओ जो आहे तो समजला असेल, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळाली असतील. तर चला, परत मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. मेहंदी लावणार आहे केसांना, बघू शकता बऱ्याच दिवसानंतर आता मेहंदी परत लावणार आहे, कारण की आजारी असल्यामुळं बरेच म्हणजे पेशंट घरामध्ये पण होते, त्यामुळे मेहंदी लावणं शक्य झालेलं नाही आहे. आता लावणार आहे आणि तो व्हिडिओसुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.